आणि आयोजन कमिटीकडून जोही निर्णय असेल नक्कीच तो मान्य करावाच लागेल. बॅटवर चेंडू घेता आला नाही. लेगबायचा इशारा पंचांकडून आलाय. डिक्लेअर झोनमध्ये बॉल निघून गेलाय. प्रत्येकी 3 षटकांची ही लढत माझ्या समवेत जोडले गेलेले आहेत सुभाष धुमाळ. अगदी पहिल्या दिवसापासून त्यांचा दमदार आवाज क्रिकेट रसिक ऐकतायत या स्पर्धेमध्ये. फुलटॉस खूप सुरेख ड्राईव्ह, मात्र गॅप मिळत नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला थोडीशी फंबलिंग झाली त्या ठिकाणी, त्याचा फायदा उचलण्यात आलाय. सिंगल पूर्ण केली जाते बॅट्समन सूरज खेणीच्या माध्यमातून. स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना संघाची धावसंख्या 2 या आकड्यावर जाऊन पोहोचली. अगदी बरोबर. या दोन्ही सलामीवीरांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि भावली बी संघाची स्थापित सलामीची जोडी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेली आहे. सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलो तर आमणे लोणाड परिसरामध्ये फार मोठं नाव आहे भावाळे. मग भावाळे ए संघ असो किंवा बी संघ असो, दोन्ही संघ उत्कृष्ट कामगिरी करतायत. मात्र आज मुठवळ संघाने देखील चांगली कामगिरी केली आहे. पुढचा बॉल राऊंड द स्टम्प्स. योगेश साठी हा बॉल मिस टाइम फटका, सहज सोपा झेल आणि फलंदाज फेल. पहिला फलंदाज योगेश भालेकर इथे बाद होतोय आणि पहिला हादरा बसतोय जबरदंग भावले बी या संघाला योगेश रूपाने. निराशाजनक सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आली, त्यानंतर बॅटने 1 धाव जरूर आली आहे. परंतु तिसऱ्या बॉलवर फार मोठा धक्का लागलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मिडल करू शकला नाही चेंडू. फलंदाज स्लाइस केलं होतं त्याने आणि शॉर्ट कव्हर पॉईंटच्या दिशेनं तिथे फिल्डरने कुठली चूक केली नाही. 0वर बाद झालाय योगेश. नवीन फलंदाज क्रीजवर पोहोचलाय वेदांत. या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आहे. उद्या तिसरा दिवस असणार आहे. उद्या देखील फार रंगतदार लढती क्रिकेट रसिकांच्या भेटीस येतील. दरम्यान पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, सुरेख फटका स्वीप केलाय. बॉल निघून जातोय. 1 बाउन्स घेत असताना डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. थँक्यू डी जे आर के ग्रुप आमणे आणि स्वर्गीय इंद्रा पाटील प्रतिष्ठान इंद्रा फ्रेंड्स सर्कल यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. उद्याचा तिसरा दिवस. उद्याचा पहिला सामना सकाळी 9 वाजता असणार आहे. चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे विरुद्ध प्रसाद स्पोर्ट्स तळवली. त्यानंतर जय गणेश वाफाळे बी विरुद्ध इंद्रा स्पोर्ट्स कोरसई बी. बिग मॅच. खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. स्ट्रेट टू द फिल्डर. डायरेक्ट हिटची आवश्यकता तर होतीच, मात्र तेथे घाई केली फिल्डरने. खरं तर गोलंदाजाकडे चेंडू सोपवला असता तरी देखील फलंदाजाला धावचित करण्यात आलं असतं. मात्र महत्वाची बाब आपण पाहतो की डॉट चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिर आहे. 1 बाद 6. भावळे संघ प्रथम बॅटिंग करत आहे या सेमीफायनल मॅच मध्ये. गोलंदाज कुमार वन्स अगेन. यावेळेस ऑन द राईज ड्राईव्ह करायचा होता. ऑफ साईडला फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. अप्रतिम षटकाची समाप्ती झाली. पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. कुठेतरी भावळे संघाची थोडी निराशाजनक सुरुवात पाहायला मिळते. धावसंख्या 1 बाद 6. उद्याचा तिसरा सामना असेल शिवम स्पोर्ट्स गेरसे विपक्ष जय हनुमान अर्जोली. उद्याचा चौथा सामना पाहायला विसरू नका.
जय हनुमान सरवली विरुद्ध जय हिंद देवरुंग, त्यानंतर गावदेवी पूर्णा आणि विरा स्पोर्ट्स सापर्डे या दोन संघादरम्यान उद्याची पहिल्या फेरीतील शेवटची लढत असेल. म्हणजेच उद्या टॉप 10 टीम्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सुपर 10 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळतील आणि आज देखील खूप चांगले चांगले संघ या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत. काल या स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. सुभाष 6 धावा फक्त धावफलकावर 3-3 षटकांची मॅच आहे. गोलंदाजाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. अगदी बरोबर. पूर्णपणे सहमत आहे अजय घरत आपल्या मताशी, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी म्हणता येईल. ज्याप्रमाणे फ्रंटलाईन गोलंदाजाने गोलंदाजी केलेली आहे, बॉल टू रन असे 6 धाव फक्त त्यांनी खर्च केले आहेत. आणि महत्त्वाचं विकेट योगेश भालेकर याचं विकेटही त्यांनी प्राप्त केलेलं आहे. आमणे गावाची ही RK क्रीडा नगरी, या ठिकाणी कित्येक मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत. अनेक ऐतिहासिक स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत आणि ही देखील त्यातली एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. संजयचा पहिला बॉल हवेत आहे. लॉंग ऑनला फिल्डर तैनात. सुरेख झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. फेमस बारी साऱ्या ठाणे जिल्ह्यानं, RK ग्रुप फेमस बारी साऱ्या ठाणे जिल्ह्यानं, त्यांचा इंद्रा पाटील चषक गाजतय आमने गावानं, त्यांचा इंद्रा पाटील चषक गाजतय आमने गावानं. वेदांतला देखील भोपळा फोडता आलेला नाही. शून्यावर बाद झालाय. ऑन द राईज त्याने ड्राईव्ह केला होता. चेंडू लॉंग ऑनला फिल्डर तैनात होता. त्या ठिकाणी रणजित होता, कुठलीही चूक केली नाही. थोडा पुढे धावत गेला. खूप चांगलं अँटिसिपेशन होतं, ते फार गरजेचं देखील होतं आणि चेंडूच्या बरोबर खाली पोहोचला. सुरक्षित हातांची जोडी देखील दाखवली आहे. तर शून्यावर हा दुसरा फलंदाज बाद झालाय. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 6 धावा. आता मात्र पूर्णपणे जबाबदारी वाढलेली असणार आहे सूरज केने याच्यावर, कारण सलामीचा फलंदाज आहे आणि त्याचे दोन्ही सहकारी त्याची साथ सोडून तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत. आणि दोन्ही फलंदाजांना भोपळाही फोडण्याची संधी मिळालेली नाही. खूप टाईट लाईन आणि लेंथवर गोलंदाजी सुरुवातीपासूनच केली जाते. खरं तर भावाळी संघ फार बलाढ्य संघ आहे. चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहेत. नवीन बॅटर सुजित आलाय. यावेळेस मोठा फटका खेळलाय. बॉल हवेत आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर थोडा दूरवर आहे आणि बॉल त्याला बीट करून निघून जातोय. एक टप्पा घेत सीमारेषा पार. चौकार. एक चांगला स्ट्रोक फिल्डर पासून दूर फटका खेळण्यात आला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रातून बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. हा दुसरा चौकार येतोय सूरज केणेच्या बॅटमधून. गोलंदाज संजयसाठी सुवर्ण संधी आहे. हॅट्रिकसाठी 3000 रुपयांचं रोख पारितोषिक सागर पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेस ऑफ साईडला बॉल उडवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला गॅप आहे. फिल्डरचा प्रयत्न चांगला होता, मात्र बॉल त्याला बीट करून निघून जातोय. पुन्हा एकदा सीमा पार. आणखी एक दर्जेदार चौकार. या अगोदरचे 2 चौकार आपण स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाहिले होते, मात्र यावेळेचा चौकार आपण पाहतो 20 स्टेप मध्ये अगदी लॉंग ऑफ रिजन मधून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि चौकाराने धावसंख्येचे आकार धावसंख्या वाढून झालेली ती धावफलकावर 14 धावा. पलटवार येथे करायला सुरुवात केली आहे फलंदाज सूरजनं. सूरज केणे या हंगामामध्ये खूप चांगली कामगिरी करतोय. सिटी क्रिकेटमध्ये देखील आपण त्याला धनेश 11 संघाकडून खेळताना पाहतोय आणि त्यामुळे देखील त्याचा आत्मविश्वास हा वाढलेला आहे, कारण एका मोठ्या संघाकडून खेळण्याची संधी त्याला प्राप्त झालेली आहे. योग्य वेळेवर मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. यावेळेस हाफ वॉली आहे. पुन्हा एकदा प्रेक्षणीय ड्राईव्ह, दिलखेचक फटका. बॅक टू बॅक तिसरा चौकार. RK ग्रुप फेमस बारी साऱ्या ठाणे जिल्ह्यानं, RK ग्रुप. इथे आपण पाहतोय अजय की पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी आलं होतं, मात्र चौकारांची हॅट्रिक पेश करताना फलंदाज सन ऑफ भावलबी सूरज केने. येस, हॅट्रिक क्रिकेटमध्ये विकेट असते मात्र सलग 3 चौकार तुम्ही म्हणू शकता. चौकारांची हॅट्रिक येथे पूर्ण केली फलंदाज सूरज केणेनं. अक्षरशः आता तो आग ओकताना दिसतोय मैदानामध्ये. ढगाळ वातावरण आहे, मात्र चौकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केलाय. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पॉइंटला बीट केलंय. पुन्हा एकदा बॉल सीमारेषेचा वेध घेतोय आणि पुन्हा एकदा बॉल सीमा पार. सलगचा हा चौथा चौकार. इंद्रा पाटील चषक गाजतय आमने गावानं, त्यांचा इंद्रा पाटील चषक गाजतय आमने गावानं, त्यांचा इंद्रा पाटील चषक गाजतय आमने गावानं.
स्वर्गीय इंद्रा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असतं. प्रेक्षकांचा उतंड प्रतिसाद देखील नेहमीच मिळालेला आहे या स्पर्धेला. धावसंख्या झाली 22. षटकातील शेवटचा बॉल थोडा खाली राहिला. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅट्समन बीट झालाय. डॉट चेंडू आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून येतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. भावळे संघाची धावसंख्या 2 बाद 22. सूरज केनियाला हॅट्रिकसाठी शांताराम भालेकर भावल यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चौकांचे हॅट्रिक सलग 3 चेंडूमध्ये 4 चेंडूमध्ये 4 चौकार आपण सूरज केनियाच्या बॅटमधून पाहिलेले आहेत आणि त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आमच्या समालोचन कक्षामध्ये आलेलं आहे. मागील षटकाचा विचार केला तर चौकारच आपल्याला सूरज केनियाच्या बॅटमधून अजय पाहायला मिळालेले आहेत. आणि सर्वच फटके तुम्ही जर पाहिले तर अगदी क्लासिक फटके होते. आतापर्यंत 5 चौकार या इनिंग्समध्ये आपण पाहिलेत. सर्व चौकार हे सूरज केनीच्या बॅटमधून आलेले आहेत. 2 स्क्वेअर लेग क्षेत्रातून. त्यानंतर ऑफसाईडला फारच प्रेक्षणीय फटके त्याने मारलेत. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह दिलखेचक होते. त्यानंतर एक स्क्वेअर कटचा फटका देखील मारला पॉईंट क्षेत्रातून, तो देखील चौकार निघून गेला. म्हणजेच काय तर तंत्रशुद्ध फलंदाजी पाहायला मिळालेली आहे. 22 धावांमध्ये 5 चौकार आहेत. म्हणजेच तुम्ही पाहू शकाल की डॉट बॉलचं जे पर्सेंटेज आहे ते देखील थोडं जास्त आहे. पहिलं षटक फारच छान होतं कुमार रणधवीच्या माध्यमातून. त्याने फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. मात्र संजयला कुठेतरी धावांवर ब्रेक लावता आला नाही. तब्बल 16 धावा त्याने खर्च केल्या. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज सुधीर. खडे 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 जबरदस्त फटका. आउट ऑफ द पार्क. षटकार. येस स्टँड अँड डिलिव्हर. DJ Satish. भिवंडी शहराचा इंद्राबाई या नावाचा होता आमने या गावाचा इंद्राबाई या नावाचा. काय सुपर्ब शॉट होता थ्रू द लाईन. चेंडू तेवढा वाईट नव्हता, मात्र फटका फारच छान होता. सरळ बॅटनं प्रहार केला होता ऑन दी अप आणि अगदी स्ट्रेट लॉंग ऑनच्या वरून हा चेंडू निघून गेलाय. आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. सेमीफायनल मॅच मधील हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समन सुजितच्या बॅटमधून. नक्कीच चौकारांमध्ये डील करताना आपण सूरज केनियाला पाहिलं होतं, मात्र षटकार पहिला आपण पाहतो या इनिंगमधील फलंदाज सुजित याच्या बॅटमधून. षटकारानं धावसंख्या आपण पाहतो वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून झाली. ती धावपल करून 28 धावा. अजूनही इनिंग्समध्ये 5 चेंडू शिल्लक आहेत. या सामन्याची नाणेफेक मुठवळ संघाने जिंकली होती. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवात जरूर त्यांनी चांगली केली. पॉवर प्ले मध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली एक्सपिरियन्स कॅम्पेनर कुमारच्या माध्यमातून. मात्र त्यानंतर फलंदाजांचं वर्चस्व. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. आखोटप्प्याचा बॉल पुल केलाय. पुल पॉवरफुल अँड डिलाइटफुल सक्सेसफुल. षटकार. ये ना इंद्रा झालास का बरं का. ये ना इंद्रा झालास का बरं का. थँक्यू डीजे. मागच्या षटकामध्ये सूरजच्या बॅटमधून सलग 4 चौकार आले. आता काही 4 सलग षटकार येणार का? 2 तर आलेले आहेत. फलंदाज आहे सुजित. गोलंदाजाला करतोय चारी मुंड्या चित. येस चारी मुंडा चित करताना 2 चेंडूंवर सलग 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत. अजूनही 4 चेंडू इनिंग्समध्ये शिल्लक आहेत. यावेळेस एक चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. डायरेक्ट हिटची आवश्यकता, मात्र निशाणा चुकतोय. आणि आता ओव्हर थ्रो. बॅकअप करण्यासाठी फिल्डर भरपूर दूर आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. आणि आता मात्र फलंदाज धावबाद. बॅटने आलेल्या 2 धावा. मॅचची आतली कडा लागली होती. पंचांनी दर्शवलंय. मात्र चांगली इनिंग्स खेळल्यानंतर फलंदाज बाद झालाय सुजित. टाळ्यांनी प्रेक्षक त्याचं स्वागत करतायत खेळाडू कक्षामध्ये. त्याचे साथी खेळाडू देखील त्याचं अभिवादन करतायत. अप्रतिम कामगिरी. धावसंख्या 3 बाद 36. खूप चांगली धावसंख्या आहे सुभाष. अगदी बरोबर. ज्या धावसंख्येची अपेक्षा होती ती धावसंख्या फलंदाजाने उभी केलेली आहे. यावेळेस बिगिट करायचा होता, मात्र लोअर फुल टॉस बॉल आतली कडा लागली आहे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल निघून गेलाय. एकच धाव मिळेल. अजूनही आपण पाहतो की 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 37. 37 धावा. नवीन बॅटर जोगेंद्र आलाय. आणि जोगेंद्र देखील एक जबरदस्त शैलीदार डावखुरा फलंदाज आहे. त्याने देखील अनेक वादळी खेळा या टीमसाठी खेळलेले आहेत. मॅच विनर खेळाडू आहे आणि एक चांगला कर्णधार देखील आहे. त्याची गेम प्लॅनिंग देखील फार मोठी असते.
गोलंदाजांचा वापर देखील नेहमीच त्यांनी चांगला केलाय. मुठवल संघ देखील तेवढाच ताकदवान संघ आहे, मात्र कुठेतरी मागच्या षटकापासून गोलंदाजांनी चुका केल्यात. हो, आणखी एक चांगला बॉल, चांगलं कमबॅक करून दाखवलंय गोलंदाज सुधीरनं 2 षटकार आल्यानंतर. वरची कडा लागली होती, खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू डिक्लेअर झोनमध्ये निघून गेलाय. आता फक्त एक बॉल बाकी आहे. धावसंख्या 38 धावा आणि शेवटचा बॉल फेस करेल सलामीवीर सूरज केणे. निश्चितच मोठ्या फटक्याचा प्रयत्न असेल. लोअर फुल टॉस, चांगला बॉल आहे, ड्राईव्ह केलाय, वाईडिश लॉंग ऑन कडे फिल्डर तैनात आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फेक थोडीशी मंद आणि 2 धावा ते कंप्लीट केल्या जात आहेत. तर अशा पद्धतीनं इनिंग समाप्त होते. सेमीफायनल मॅच मध्ये स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2022 मध्ये भावाळे संघाची 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर एक चांगली धावसंख्या 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि विजयासाठी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 41 धावा बनवाव्या लागतील 3 षटकांमध्ये मुठवळ संघाला. अगदी बरोबर आहे. निर्धारित 3 षटकांमध्ये एक चांगली धावसंख्या उभी केलेली आहे. ती जेव्हा भावले बिया संघाने सेमीफायनल सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना आहे, कारण या सामन्यामधील विजय संघ थेट अंतिम फेरीमध्ये धडक मारेल. संघांच्या नावांचा उल्लेख करणं देखील तेवढंच गरजेचं आहे, कारण या परिसरामध्ये एक गावामध्ये 2-2, 3-3 संघ आहेत. जय बजरंग भावाळे बी संघाची बॅटिंग समाप्त झाली आहे आणि आता मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाच्या इनिंग्सला येथे सुरुवात केली जाणार आहे. हॅलो, मित्रांनो, आपण थोड्याशा सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. इताडे गावचे सरपंच मिस्टर जगनशेठ पाटील यांचे सुपुत्र कुमार सुजल पाटील यांचा आपण स्वागत आणि सत्कार करणार आहोत. मी कल्पेश पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते कुमार सुजल पाटील यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. मायेची शाल तसेच या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचं आहे. धन्यवाद सुजल, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. मुठवळ संघ लगेच धन्यवाद. सलामीची ओव्हर जोडी टू पाठवायची. कॉमेंट्री बॉक्स. येस, थँक्यू मिस्टर चोरगे. या स्पर्धेमध्ये अमर राऊत यांचं देखील अतिशय सुमधुर असं समालोचन तुम्हाला ऐकायला मिळत आहे. तसेच व्हॉइस ऑफ गोरसई सुभाष धुमाळ देखील आहेत. मी खरं तर एक पाहुणा कलाकार आहे, माझ्याकडे जास्त वेळ नव्हता, मात्र महेंद्र यांची जी रिक्वेस्ट होती तिला मान देणं हे गरजेचं होतं. तर आव्हान आहे ते 41 धावांचं आणि 41 या लक्ष्याचा पाठलाग अगदी सुरुवातीच्या षटकापासून नक्कीच मोठ्या फटक्याने करावे लागेल, कारण जो आस्किंग रन रेट आहे नक्कीच तो मात्र खूपच जास्त आहे. इथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजय या पॉवरफुल फलंदाजांना करावी लागेल. मागील इनिंगचा जर विचार केला तर मागील इनिंगमध्ये चांगली स्टार्ट भावाले बी संघाला मिळाले नव्हते. त्यानंतर दुसऱ्या षटकापासून चांगल्या धावा फलंदाजांनी कुठून काढल्या होत्या. आपकी बात से मैं पूरी तरह से सहमत हूँ सुभाष. अच्छी शुरुआत यहाँ पर देने का प्रयास करना होगा सलामी बल्लेबाजों को. पावर प्ले में 15 से 20 रनों की तरफ देखना होगा ताकि नॉन पावर प्ले ओवर्स में उतना ज़्यादा दबाव ना रहे. 13.67 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने हैं. 3 ओवर में 41. देवन के पास स्ट्राइक. पहली गेंद लेकर सूरज और पहली गेंद स्लॉट में लॉफ्ट किया है डिप मिड विकेट की तरफ, खिलाड़ी गेंद के नीचे और बल्लेबाज का काम तमाम. आरके ग्रुप फेमस बारी सारा ठाणे जिल्ह्यानं, आरके ग्रुप फेमस बारी सारा ठाणे जिल्ह्यानं. पहिल्या चेंडूवर विकेटचा खुराक प्राप्त करताना गोलंदाज आणि विकेटच्या खुराकानंतर नक्कीच गोलंदाजाचा आत्मविश्वास अजय आता खूपच वाढला जाणार आहे. कहीं ना कहीं ये गेंद ऐसी थी जिस पर 6 रन हासिल किए जा सकते थे. कोशिश की उन्होंने लेकिन परफेक्ट टाइम नहीं कर पाए. ऊंचाई थोड़ी ज्यादा थी स्ट्रोक में और डीप मिड विकेट पर अच्छा कैच. अब स्ट्राइक रंजीत के पास. नए बैट्समैन आए हैं तेजस. ये गेंद नीचे बैठ गई. अक्रॉस द लाइन खेलना बहुत मुश्किल रहेगा ऐसी गेंदों पर. ये विकेट ऐसा है जिसमें दोहरा उछाल है. आजकल ऐसे विकेट्स कई जगहों पर हमें देखने को मिलते हैं. जो बीपीएल चल रहा है वहाँ पर भी मिट्टी का विकेट है, लेकिन वहाँ पर भी दोहरा उछाल देखने को मिल रहा है. ये तो कॉन्क्रीट विकेट है. अगली गेंद लेकर सूरज राइट आर्म ओवर द विकेट. इस बार जोरदार स्लैश किया था लेकिन
बल्ले का मोटा सिरा लगा, डिक्लेयर जोन में चली गई गेंद। ये एक एडवांटेज है गेंदबाजों के लिए कि डिक्लेयर जोन है, पीछे कितना भी बड़ा स्ट्रोक खेलेंगे तो एक ही रन मिलने वाला है। खाता खुलता हुआ इस एक रन की मदद से रंजीत का और मकरंद स्पोर्ट्स मुटवल टीम का सेमीफाइनल मुकाबला है। 3 ओवर्स में 41 रन बनाने हैं मुटवल टीम को फाइनल में पहुंचने के लिए। नए बैट्समैन के पास अब स्ट्राइक, और इस बार स्वीप करना चाहते थे, दिशाहीन गेंद है, वाइड। अतिरिक्त रन मिलता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन 1 विकेट के नुकसान पर। पहला विकेट जल्दी गिरा है, लेकिन बल्लेबाजों को अपना स्वाभाविक खेल खेलना होगा मैच जीतने के लिए। अगदी बरोबर, आपला नैसर्गिक खेळ खेळावा लागेल, दबाव झुगारून द्यावे लागेल. पहिला विकेट लवकर गेलेला, मात्र यावेळी चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळी करार ऑनड्रायचा फटका तेवढं चांगलं शतरक्षण पाहायला मिळतंय. चांगला थ्रोही पाहायला मिळाला, तर मात्र ओव्हर थ्रो झालेला आहे. आणि पाहूया फलंदाज किती धावा पूर्ण करतायत. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत आणि धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती धावपलकर 4 धावा. पहले ओवर का खेल चल रहा है, सूरज केनी अच्छी गेंदबाजी करते हुए। सूरज केनी का रोल बहुत बड़ा है इस टीम के लिए, बैटिंग भी बहुत दमदार की उन्होंने, चौकों की तो झड़ी सी लगा दी थी, और अब गेंदबाजी भी बहुत उम्दा करते हुए पावर प्ले में। अभी तक बड़ा स्ट्रोक बल्लेबाज खेल नहीं पाए हैं। इस बार आगे रखी हुई गेंद ड्राइव किया, लेकिन सीधे कवर फील्डर के पास डायरेक्ट हिट लगता तो जाना पड़ सकता था बैट्समैन तेजस को पेविलियन में, लेकिन बाल बाल बच गए। सिंगल डबल्स भी महत्वपूर्ण है, बड़े स्ट्रोक नहीं आते हैं तो सिंगल डबल्स लगातार लेते रहने होंगे, लेकिन बीच में तो बड़े स्ट्रोक्स खेलने ही होंगे क्योंकि टारगेट बड़ा है। रन संख्या आगे बढ़ती हुई मकरंद स्पोर्ट्स मुटवल टीम की 5 रन 1 विकेट के नुकसान पर। यहाँ से और 36 रनों की आवश्यकता है और अब केवल 13 गेंदे शेष। अगदी बरोबर, 13 चेंडूमध्ये तब्बल 36 धावांची आवश्यकता आहे. मोठे फटके खेळावेच लागतील, कारण एकेरी दुहेरी धावेने काही साध्य होणार नाही. अगली गेंद, बहुत जोर से बल्ला घुमाया था, स्विंग करना चाहते थे ऑन साइड में, लेकिन कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, और आखिरकार बैट्समैन को पड़ा पछताना। ओवर समाप्त हुआ डॉट गेंद के साथ, शानदार ओवर की समाप्ति। स्कोर केवल 5 रन 1 विकेट के नुकसान पर मकरंद स्पोर्ट्स मुटवल। बचे हुए 2 ओवर्स में 36 रनों की आवश्यकता। आवश्यक रन रेट देखिए कैसे बढ़ता है जब आप उसके अनुसार बैटिंग नहीं करते हो। 13.67 रन प्रति ओवर का था शुरुआत में, लेकिन अब सीधे 18 पर पहुंच चुका है। अगदी बरोबर, 18च्या सरासरीने प्रति षटकामागे आता धावा झळकावं लागतील, कारण करंट रन रेट जर बघितला तर मामूली आहे आणि परिणामस्वरूप आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आता मात्र खूपच वाढलेला आहे. प्रति षटकामागे 18 धावा नक्कीच थोडंसं अवघड असणार आहे, कारण 1 ते 2 मोठे फटक्यांची आवश्यकता आता प्रत्येक षटकामध्ये असणार आहे. जी हाँ, कम से कम 2 मुझे लगता है कि बड़े स्ट्रोक्स, और बड़े स्ट्रोक्स की जब हम बात करते हैं तो वो मैक्सिमम होने चाहिए, छक्के आने चाहिए। यहाँ से 2 चौके आएंगे ओवर में तो भी मेरे ख्याल से काम बनना बहुत मुश्किल होगा, लेकिन 2 सिक्सर्स आते हैं हर ओवर में तो हो सकता है कि मुटवल टीम ये मैच जीत जाए। मादा रखते हैं दोनों भी बल्लेबाज। तेजस एक युवा खिलाड़ी है, रंजीत अनुभव से लबालब है, घाट घाट का पानी पी चुके हैं। नया ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए विकेश मुकादम, और इनकी गेंदबाजी में भी काफी दमखम देखने को मिलता है। बड़ा मुकाबला है, सेमीफाइनल मैच। विकेट चले, राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस गेंद इस बार तारामंडल में भेज दिया है, लेकिन मैदान के अंदर ही है। काऊ कॉर्नर पर कोई गलती नहीं, विकेट का पतन। काला दिवस उजाडला, हात कालाने हो गेला, नजर फिरते दाराला, बिना परतूनी घराला. इंद्रायणी 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 काला दिवस. कल बहुत अच्छी बैटिंग की थी दिनेश 11 के विरुद्ध तेजस ने, लेकिन देखना है रिव्यू लिया गया है। जी हाँ, बीमर के लिए ऑनफील्ड अंपायर्स है विक्रम नाइक और श्याम पाटिल। रेफर किया गया है तीसरे अंपायर के पास, देखना है कि थर्ड अंपायर का निर्णय क्या आता है। एक रिव्यू है यहाँ पर बीमर के लिए। ऑनफील्ड अंपायर का निर्णय फेयर डिलीवरी था, लेकिन उस फैसले को चैलेंज दिया गया है बल्लेबाजों द्वारा, और रिव्यू बनता भी है मेरे ख्याल से, क्योंकि देखिए ज़्यादा गेंदें बची नहीं है। तेजस एक इम्पोर्टेंट बल्लेबाज है। बल्लेबाज क्रीज पर रुके हुए हैं।
और तीसरे अंपायर का निर्णय फेयर डिलीवरी, बैट्समैन आउट। खूप मोठा हादरा म्हणता येईल अजय, कारण कालच्या दिवसाचा विचार केला तर बॅक टू बॅक प्री क्वार्टर आणि क्वार्टर फायनलमध्ये तेजस पाटील याची फलंदाजी नक्कीच मुठोल संघासाठी नक्कीच चांगली ठरली होती. 2 बाद 5 अतिशय नाजूक स्थिती सध्या मुठोल संघाची आपल्याला पाहायला मिळते. और देखिए यही क्रिकेट का खेल है, कमजोर गेंदों पर भी कभी कभी विकेट्स आपको मिल जाते हैं। ये गेंद वैसे देखा जाए तो विकेट टेकिंग डिलीवरी तो नहीं थी, जूसी फुल टॉस थी, लेकिन कहीं ना कहीं ऊंचाई ज़्यादा थी। और पहली गेंद भी पारी की जो थी वो स्लॉट में थी, उसका भी फायदा बैट्समैन नहीं उठा पाए थे, वो भी कैच आउट हुए थे। तो 2 कमज़ोर गेंदें आपको मिली पहली 7 गेंदों में, लेकिन आपने उसका फायदा नहीं उठाया और उसी वजह से अब आपकी टीम के ऊपर संकट के गहरे बादल मंडरा रहे हैं। अगदी बरोबर. दोन्ही चेंडू जे होते ते अतिशय खराब चेंडू होते, मात्र खराब चेंडूंवर 2 मौल्यवान विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाशामध्ये आता मात्र ढगाने खूप गर्दी केलेली आहे, मात्र संकटाचे ढग नक्कीच मुठोल संघाच्या डोक्यावर नसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्या यहाँ से मुठोल के बल्लेबाज पलटवार कर पाएंगे, बहुत बड़ा सवाल है। 11 गेंदों में अब 36 रन चाहिए। नए बैटर आए हैं ललेश। चेजिंग कंपलसरी है, यह महत्वपूर्ण नियम है इस टूर्नामेंट में। आप देख रहे हैं समय स्वर्गीय इंदिरा पाटिल मेमोरियल कप 2022 आमनी। प्ले एंड मिस, रंजित के साथ यही हो रहा है। आई क्रॉस द लाइन खेलने का ज़्यादा प्रयास कर रहे हैं, गेंद के मेरिट पर ज़्यादा बल्लेबाजी नहीं देखने को मिल रही है और उसका नतीजा ये आ रहा है कि डॉट गेंदें खेल रहे हैं। दबाव लगातार बढ़ता जा रहा है, परछाइयाँ लंबी होती जा रही है। सूर्य देवता पश्चिम की तरफ झुकते हुए, आसमान में काफी बादल छाए हुए हैं। अगली गेंद लेकर विकेश, इस बार पुल किया है लेकिन मिस टाइम स्ट्रोक, फील्डर दूर से आ रहे हैं, पहुंच नहीं पाए पूरी तरह से, गेंद पूरी तरह से कैरी नहीं हुई वहां पर खाऊ कॉर्नर के खिलाड़ी की तरफ। एफर्ट अच्छा था और इसी बीच 2 रन लेने का मौका वहां पर रंजीत के पास। रन संख्या आगे बढ़ती हुई 7 रन 2 विकेटों के नुकसान पर। नाजुक स्थिति है इस समय मकरन स्पोर्ट्स मुटवल टीम की। 9 गेंदें शेष है, जीतने के लिए 34 रनों की जरूरत। नक्कीच मात्र मजबूत स्थितीमध्ये आपण बघतोय भावलिपी या संघाला. पटकी हुई गेंद, अच्छा उछाल प्राप्त किया, 1 फॉर दी ओवर का इशारा करते हुए अंपायर। बाउंसर का बहुत अच्छा इस्तेमाल, बहुत बढ़िया गेंदबाजी। पहली गेंद फुल टॉस थी, कमजोर थी, उस पर विकेट मिला और उसके बाद सटीक लाइन और लेंथ पर गेंदबाजी देखने को मिल रही है। गेंदों की लेंथ में थोड़ा बहुत परिवर्तन किया जा रहा है। लाइन ऑफ अटैक बहुत अच्छा रहा है दोनों भी बॉलर्स का। अब 8 गेंदों में 34 रन चाहिए फाइनल में पहुंचने के लिए मुठवल को। इस बार खड़े खड़े उठाया जरूर लेकिन मिस टाइम कर बैठे हैं गेंदबाज, गेंद के नीचे और लपक लिया कैच। कॉटन बोल्ड आउट होते हुए रंजित। इंदिरा पाटील चषक गाजताय आमने गावान, त्यांचा इंदिरा पाटील चषक गाजताय आमने गावान, त्यांचा इंदिरा पाटील चषक गाजताय आमने गावान, त्यांचा इंदिरा पाटील चषक गाजताय। स्थिति बद से बदतर होती हुई यहाँ पर सेमीफाइनल मुकाबले में मकरन स्पोर्ट्स मुटवल टीम की। समीकरण बहुत ही कठिन, 7 गेंदों में 34 रन चाहिए। हर गेंद पर बड़ा प्रहार करना होगा और ना सिर्फ बड़ा प्रहार करना होगा बल्कि गेंदों को बाउंड्री के बाहर भेजना भी होगा। बड़े प्रहार तो कर रहे बल्लेबाज लेकिन मिस टाइम स्ट्रोक्स ज्यादा देखने को मिल रहे हैं। दोनों भी नए बैटर्स क्रीज पर है। संजय आए हैं, ललिश के पास स्ट्राइक। अपने ओवर की अंतिम गेंद लेकर विकेश। ओह, ये फुल टॉस थी लेकिन बहुत तेज रफ्तार वाली गेंद थी, गति में बीट हुए गेंद डिक्लेयर जोन में चली गई है। विकेट कीपर भी रोक नहीं पाए थे और कमजोर गेंद का फिर से फायदा नहीं उठा पाए वहां पर बैटर। 1 रन अंतिम गेंद पर, ओवर समाप्त होता हुआ दूसरा और ये मैच अब कहीं ना कहीं कहा जा सकता है कि एक तरफा हो रहा है। हालांकि अभी भी मुकाबला समाप्त नहीं हुआ है, खेले क्रिकेट का कुछ भी हो सकता है। 6 गेंदें शेष है, 33 रन चाहिए। स्कोर हुआ है 8 रन 3 विकेटों के नुकसान पर। सहा चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र चमत्कारिक फलंदाजी करावी लागेल. योगेश गोलंदाजी मार्गावर यावेळी चेंडूला अपटे दिले होते आणि फलंदाजाच्या आवाक्यावरचा चेंडू, पंचांचा योग्य निर्णय आपण पाहतोय. 1 फॉर द ओव्हरचा इशारा दिला जातोय पंच विक्रम नाईक सरांकडून आणि धावसंख्येमध्ये 1 ने नक्कीच भरी पडते. और सुभाष, आप देख रहे हो कि धीरे धीरे जो दर्शक मैदान के इर्द गिर्द थे, कई सारे दर्शक अब वापस लौट रहे हैं अपने घरों की तरफ।
नतीजा समझ चुके हैं। इस बार जाने दिया, खेलने की कोशिश नहीं की और बिल्कुल स्टंप्स के ऊपर से गेंद निकल गई, डॉट गेंद। येस आता मात्र आपण पाहतोय की मजबूत स्थितीमध्ये पूर्णपणे भावाले बी संघाला आणि पराभवाच्या छायेत सध्या मकरन स्पोर्ट्स मुठवल संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जिस तरह से मैच की शुरुआत हुई थी ऐसे लग रहा था कि मुठवल टीम हावी रहेगी। एक और अच्छी गेंद, इस बार थोड़ी नीचे रहती हुई गेंद थी, अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे बीट हुए बैट्समैन। शांताराम भालेकर यांच्याकडून तेजशाला सुवर्ण संधी आहे. आपण जर सलग 3 चेंडूमध्ये 3 विकेट चटकावता, विकेटची हॅट्रिक घेता तर 5 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून दिलं जाईल. यावेळी मात्र 55 बॉलचा इशारा येतोय आणि एक धाव फलंदाजी पूर्ण करतात. 1+1 अशा प्रकारे 2 धावा आणि पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. इथून मात्र अजय या पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण सामन्यामध्ये काय विशेष उरलेलं नाही. 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये तब्बल 30 धावांची आवश्यकता आहे. जी हाँ, मैच में अब जान बची नहीं है, लेकिन दर्शकों का मनोरंजन कर सकते हैं बल्लेबाज। गति में परिवर्तन किया था, ताड़ नहीं पाए, ऊपरी किनारा लगा और गेंद चली गई डिक्लेयर जोन में। कोई भी चौका या छक्का देखने को नहीं मिला है इस पारी में। ये जो सीमा रेखा है ये मुठवल टीम के बल्लेबाजों के लिए लक्ष्मण रेखा बन गई है। अब केवल औपचारिकताएं शेष है। बढ़िया गेंद, नक्कीच सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे. या भावाल बी संघाने सर्वच डिपार्टमेंटमध्ये नक्कीच कुरखेडी केलेली आहे ती मुठवले संघाचा वर, कारण चांगलं प्रदर्शन केलेलं आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये. यावेळी मात्र पलटी शॉट, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा फटका आपण पाहतोय. पराभवाचं अंतर इथे कमी केलं जात आहे. हा चेंडू जातोय सीमा पार षटकार. नातकालाने हो गेला नगर भिरभिरते दाराला प्रेम परतूनी घराला आई आप्पा. तर शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू असणार आहे. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे जय बजरंग भावाले बी संघाने. तो आज की शाम जय बजरंग भावाले बी के नाम, आणि अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलेला आहे तो जय बजरंग भावाले बी. फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ जय बजरंग भावाले बी. अभिनंदन जय बजरंग भावाले बी अँड हार्ड लक मकरन स्पोर्ट्स मुठवाल. तर मॅन ऑफ द मॅच